अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। भारत माता की अरे साऊंड सिस्टीम चला चांगली साऊंड सिस्टीम घेऊया। या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषराव हलवाने, त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती ज्यांनी आताच थोडक्यात मनोगत व्यक्त केलं असे आरपीआयचे तालुका अध्यक्ष अनिलजी, खरोखर त्यांनी ठरवलं असतं तरी ते उमेदवारीला सामोरे जाऊन त्या ठिकाणी निवडून आले असते, परंतु पक्षाचा कोल्हे साहेबांचा, स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, आदरणीय आठवले साहेब असतील, यांचा एक वेगळा ऋणानुबंध त्या ठिकाणी राहिलेला आहे। रिपब्लिकन चळवळीला कायम ताकद देण्याचं काम स्वर्गीय कोल्हे साहेबांनी केला। आठवले साहेब देखील कायम सांगायचे की माझ्या लग्नाच्या वेळेस आनंदाने या ठिकाणी पेढे वाटण्याचं काम कोल्हे साहेबांनी केलं होतं आणि म्हणून स्वर्गीय कोल्हे साहेब वारल्यानंतर एका राष्ट्रीय पक्षाने त्यांच्यासाठी श्रीरामपूर येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला आणि स्वतः आठवले साहेब येऊन त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला संबोधित केलं। परंतु आमचा भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि लोकशाही आघाडीचा स्वार्थ होता की अनिल भाऊ एका वर्णापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण शहरामध्ये 15च्या 15 प्रभागामध्ये त्यांनी पुरावा आणि संघटनेच्या माध्यमातून आपल्या 30 आणि वरच्या उमेदवारासाठी काम करावं आणि त्या विनंतीला त्यांनी मान देऊन या ठिकाणी थांबले। त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। आपणही टाळा वाजवून त्यांचा आभार मानलं पाहिजे। त्याप्रमाणे या प्रभागामध्ये अनेक उत्सुक होते, त्यापैकी ज्यांनी विशेषतः माघारी घेतली असे आमचे गौरव भाऊ देवडे असतील, त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे। माणिकराव डहाके असतील, त्यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे। खरं तर अतिशय तुल्यबळ असं उमेदवार या वॉर्डामध्ये होते। त्याचपैकी एक म्हणजे आमचे योगेशजी पगारे होते। त्यांनी पक्षाच्या सांगण्यावरून कुठल्याही अटी शर्ती, कुठलाही आडेवेडे न घेता मी अनेक त्या ठिकाणी आमच्याकडून सांगितलं की काही तुमचं म्हणणं असेल, मागणी असेल, कामाची पूर्तता असतील, काही तुमची वैयक्तिक मागणी असेल ती सांगा, आम्ही ती पूर्तता करू। फक्त कोल्हे परिवाराच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी माघार घेतली असे योगेशजी पगारे सर, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्यांचे आपण आभार व्यक्त केलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हे परिवाराबरोबर अनेक वर्षांचे ऋणानुबंध असलेले स्वर्गीय बाबा अण्णांपासून ज्यांचा सहवास कोल्हे साहेब असतील, आदरणीय दादा असतील आणि अगदी आमच्या तिसऱ्या पिढी बरोबर आकाश भाऊ असतील, दीपक भाऊ असतील, विजूभाऊ वाजे असतील, या सगळ्यांचाच ऋणानुबंध संबंध आहे। एका लोकहितासाठी व्यापक दृष्टिकोनातून विचार करून ज्यांनी नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले परमजी संदन साहेबांना पाठिंबा दिला असे मनाने राजा माणूस असलेले आमचे सहकारी दीपक भाऊ वाजे यांच्यासाठी देखील आपण टाळ्या वाजून आभार त्यांचे व्यक्त केले पाहिजे। या ठिकाणी आरपीआयचे सोमनाथजी मोकरे शहर अध्यक्ष उपस्थित आहे, ज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूर्वी कोल्हे साहेबांच्याच काळात, बिपिनदादांच्या काळात काम केलेलं तालमी तयार झालेले असे रावसाहेबजी होते। त्याचप्रमाणे मित्र पक्षाचे सर्वच पदाधिकारी, लोकसेवा आघाडीचे पदाधिकारी अखिलभाई शेख असतील, शफीक सय्यद असतील, अल्ताफभाई कुरेशी असतील, फकीर महमूद पैलवान असतील, गोरखजी बोडे असतील, रवींद्र शेलार असतील, पंकज मोरे असतील, कांचनताई गडकर असतील, सोमनाथ पाखोले, योगेश पगारे, अमीनभाई शेख, सलीमभाई अत्तार, अकबरभाई, संतोषजी गंगवाल, सगळ्यांचं नाम उल्लेख मी काय करत नाही, सगळ्यात तोला मोलाचे। आपल्याला खरं तर काही निवडणूक आयोगाकडून मर्यादा असते की भाषण आपल्याला विशिष्ट वेळेच्या पलीकडे आपल्याला करता येत नाही, म्हणून मी सगळ्यांचा नाम उल्लेख करत नाही। अतिशय महत्वाची ही आपली नगरपालिकेची निवडणूक आहे।
आपल्याला माहिती आहे संजय नगर असेल, सुभाषनगर असेल, स्वर्गीय कोल्हे साहेबांचं एक विशिष्ट प्रेम या भागावर होतं. फक्त आपल्या सगळ्यांना अनेकांना नावाने त्या ठिकाणी साहेब ओळखायचे. आग असेल, पूर असेल, कुठली दुर्घटना असतील तर कोल्हे साहेब असतील ते धावून यायचे. त्यांच्या पश्चात विपिनदादा असतील, संजीवनी उद्योग समूहाची यंत्रणा असेल, वेळोवेळी कधी अडचण आली तर आपल्यासाठी आम्ही त्या ठिकाणी धावून येत असतो. या भागामध्ये ज्यावेळेस अतिक्रमण झालं, काढण्याची मोहीम पुढाकार घेतली गेली, त्यावेळेस स्वर्गीय कोल्हे साहेबांनी ती येऊन त्या ठिकाणी थांबवण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने कोल्हे साहेबांची ओळख ही काय श्रीमंतांच्या पुढारी म्हणून कधीच नव्हती, ती गोरगरिबांचे कैवारी म्हणूनच त्या ठिकाणी कोल्हे साहेबांना सगळ्यांनी आपण आशीर्वाद देऊन अनेकदा त्या ठिकाणी सभागृहात जाऊन काम करण्याची संधी खऱ्या अर्थाने दिलेली आहे. आणि म्हणून हातकाम असतील, पिण्याच्या पाण्यासाठी आदरणीय दादांच्या कारकिर्दीमध्ये आपण लावले. आयशा कॉलनीतल्या रहिवासींकरिता 8 एकर जागेचा ठराव करून मिळवून देण्याकरता आपल्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यांचे विशेष टाळ्या वाजवून आपण आभार व्यक्त केला पाहिजे. अतिशय महत्वाचा प्रश्न होता. आणि पिण्याच्या पाण्यासाठी देखील 25 लाखाच्या उपलब्धता आपल्या कारकिर्दीमध्ये आपण केला. 3 कोटीहून अधिकचे कामं या ठिकाणी आरिफभाईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता. आणि त्या माध्यमातून तुम्ही ते काम केलं. खरं तर त्यांची नगरपालिकेची टर्म संपून 4 वर्ष झालेले, म्हणजे 9 वर्षापूर्वी ते निवडून दिलेले होते. ती 5 वर्षाचा कालावधी संपून 4 वर्ष झालेले आहे. 4 वर्षापूर्वीच त्यांची टर्म संपलेली आहे. या 4 वर्षामध्ये जर कोणी नगरपालिकेचा कारभार पाहत होता तर ते लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेचे सीओ. कारण की आपल्याला ज्ञात आहे करोना आला, बाकीच्या गोष्टी झाल्या म्हणून निवडणूकच झाल्या नाही. निवडणूक डायरेक्ट 9 वर्षांनी होते. दर 5 वर्षांनी होणारी निवडणूक 9 वर्षांनी होते. मग 4 वर्ष हा कारभार कोणी पाहिला तर नगरपालिकेचे सीओ आणि त्या ठिकाणी आपण निवडून दिलेल्या आमदारांच्या कारकिर्दीमध्ये हे 4 वर्षाचा कारभार हा चाललेला आहे. आणि म्हणून या 4 वर्षाच्या कारभारावर ही निवडणूक आपण सामोरं जातोय. आणि ज्यावेळेस त्याच्या मागच्या पंचवार्षिक मध्ये 10 खालचे उमेदवार आपले होते. नगराध्यक्ष पद उमेदवार वेगळ्या विचाराचा होता आणि आमदार तिसऱ्या विचाराचा होता. चांगला त्या ठिकाणी झालेला होता. त्यामुळं अडचण काम करायला आपल्याला येत होती. त्याच्या आधीचा काल गंड 2011 मध्ये 13 नगरसेवक झाले होते. त्यावेळेसही आपल्याला कामकाज करायला अडचण आलेली होती. परंतु मागील 4 वर्ष कुठलाही नगरसेवक नगराध्यक्ष अस्तित्वात नव्हता. फक्त आमदार आणि सीओ हे दोघच कारभारी होते या शहराचे. आणि म्हणून त्या 4 वर्षाच्या कामकाजाचा जर आपण आढावा घेतला, ज्या आधारे आपण या निवडणुकीला सामोरं जातोय, तर त्या 4 वर्षामध्ये काय काय झालं मी एक थोडक्यात आपल्याला या ठिकाणी मांडतो. कारण की हा तुमचा आमचा पैसा आहे. नगरपालिकेला वर्षरूपी 16 ते 17 कोटी रुपये या जनतेच्या कर रूपाने मिळतात. मी शासनाकडून येणारा पैसा म्हणत नाहीये. तुम्ही जे घरपट्टी, पाणीपट्टी, भाडं, कर, या ग्राउंडचे येणारं भाडं, वेगवेगळ्या माध्यमातून जे काय उत्पन्न नगरपालिकेला येतं, 16 ते 17 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न नगरपालिकेचं आहे. म्हणजे आपले 15 प्रभाग आहे. वर्षाला प्रत्येक प्रभागाला 1 कोटी रुपये जवळपास येतात. एवढा निधी ही नगरपालिका वर्षाला गोळा करते. त्या व्यतिरिक्त 25-30 कोटीहून अधिक रक्कम ही केंद्र शासन, राज्य शासन, विविध योजना, नगर उत्थान याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होती. रमण आवास योजना असेल, वेगवेगळे 2.5 कोटी रुपये आले या 4 वर्षामध्ये फक्त घरकुलासाठी. परंतु त्याची कुठली विल्हेवाट न लावल्यामुळे ते पैसे आपले परत गेले. म्हणजे अशा पद्धतीचं 4 वर्षाचं जे कारभार त्या ठिकाणी आपण बघितलं. आणि म्हणून आपण नुसतं तेवढंच नाही तर आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे. स्वच्छतेवर रोगराई होऊ नये म्हणून आपण नगरपालिकेची नैतिक जबाबदारी असते की फवारणी करायची. तर या 4 वर्षामध्ये किती वेळेस फवारणी झाली तुम्ही सांगा मला. महिला भगिनी जरा आवाज वाढवा तुमचा. नाही झाली एकदा फवारणी. बिला कितीचे काढले माहिती तुम्हाला 4 वर्षामध्ये फवारणीचे? 75 लाख रुपयाचे बिल या आमदार आणि त्यांच्या पीए आणि सीओच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये
त्या ठिकाणी बिलं काढण्यात आले, तुमच्या आमच्या करातून पैसे गोळा झाले, त्याच्यातून काढण्यात आले. म्हणजे एक जागरूक नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपण ज्यावेळेस नगरपालिका निवडणुकीला सामोरे जातो, आज ते त्या ठिकाणी वल्गना करताय की आमच्या ताब्यात नगरपालिका द्या. होती कोणाच ताब्यात? तुमच्याच ताब्यात 4 वर्ष नगरपालिका होती, आमदार तुम्हीच होते, सरकारमध्ये तुम्हीच होते, सगळे तुमच्याकडे सत्ता होती. गेल्या 21 वर्षामध्ये आमचा जो 40 वर्षाचा युवक आहे त्याला 18व्या वर्षी जेव्हा मतदानाचा अधिकार मिळाला, त्या गेल्या 21 वर्षामध्ये जवळपास 16 वर्ष सत्ता आमदार म्हणून त्या ठिकाणी काळ्या पार्टीकडे ही सत्ता होती. आपल्याकडे फक्त 5 वर्ष आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली सत्ता आपल्याला मिळाली. त्यातही फक्त 2च वर्ष नगरपालिकेची सत्ता ताब्यात होती, नगरपालिका दुसऱ्याकडे गेली. परंतु त्या कालखंडामध्ये देखील आदरणीय कोल्हेताईंनी नगरपालिकेची नवीन इमारतीची मंजुरी असेल, बस स्टँडची मंजुरी असेल, आपल्या ज्या ठिकाणची भगिनी UPSC MPSC मध्ये स्पर्धा परीक्षा पास झालेल्या आहे अशा युवा युवतींसाठी लायब्ररी बिल्डिंग असेल, ज्याला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिलेलं आहे, पण त्या ठिकाणी समता स्टडी पॉइंट नाव देऊन त्या कुठेतरी अवमान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी केलेला आहे. इमारत असेल, नगरपालिकेची बस स्टँड असेल, त्या ठिकाणी लायब्ररी बिल्डिंग असेल, तहसील पंचायत समितीची इमारत असेल, फायर ब्रिगेडची इमारत असेल, या सगळ्या इमारती आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली बाजारपेठे असतील, या सगळे काम त्या ठिकाणी पूर्णत्वास नेलं. एवढंच नव्हे, त्या 2 वर्षामध्ये अनेक योजना आपल्यापर्यंत ताई त्या ठिकाणी घेऊन आल्या. पोलीस स्टेशनची इमारत केली, 2 पोलीस स्टेशन केली, एकच पोलीस स्टेशन होतं तालुक्यासाठी. शहरासाठी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून शहराचं एक वेगळं पोलीस स्टेशन आदरणीय ताईंनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं. आणि हे सगळं त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण केलं. परंतु 21 वर्षापैकी 16 वर्ष हे आमदार त्या ठिकाणी त्यांच्या घरात राहिलेले आहे. मला सांगायला अतिशय खेद वाटतो की 2004 ते 14 ज्यांना आपण आमदार म्हणून निवडून दिलं, महाराष्ट्रातून 288 आमदार निवडून गेले. एकमेव कोपरगावचे काळे असे आमदार होते, हे रेकॉर्डला आहे की ज्यांनी 3650 म्हणजे जवळपास 10 वर्षामध्ये एकही प्रश्न 10 वर्षामध्ये एकही प्रश्न त्या ठिकाणी सभागृहामध्ये विचारला नाही. असा एकमेव आमदार या पूर्ण 288 मध्ये फक्त दुर्दैवाने या कोपरगाव नगरीतले आमदार अशोक काळे त्या ठिकाणी होते. आणि म्हणून आपल्याला अनेक गोष्टी या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोऱ्या जाताना आपल्याला त्या ठिकाणी लक्ष ठेवून पुढे जायचं आहे. आणि म्हणून आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी हे 75 लाख नुसते आपल्या फवारणीवर खर्च झालेले 4 वर्षामध्ये. एवढंच नव्हे तर मोकाट जनावर जे मयत होता, त्या मयत झालेल्या जनावरांचे त्या ठिकाणी किती विल्हेवाट लावली याचा जर आकडा तुम्हाला मी सांगितला तर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. गेल्या 4 वर्षामध्ये जवळपास 4-5 हजाराहून अधिक, 400-500 नाही तर 4-5 हजाराहून अधिक मृत जनावरांची विल्हेवाट लावून लाखो रुपयांचं बिल त्या ठिकाणी नगरपालिकेतून काढण्यात आलं. आता मला सांगा, तुम्ही इकडं सगळीकडे फिरता, किती मोकाट जनावरं आपल्या या शहरामध्ये आहे. म्हणजे फक्त कागदावर घोडे नाचवले, त्याच्यातही भ्रष्टाचार केला. त्या जनावरांसाठी जो कोंडवाडा त्या ठिकाणी नगरपालिकेने केलेला आहे, त्या कोंडवाड्यासाठी 7 लाख रुपये फक्त वार्षिक त्या ठिकाणी त्यांचा पगार त्या ठिकाणी काढला जातो. त्या कोंडवाड्याची परिस्थिती खरं तर फोटोरूपी आपल्या सोशल मीडिया टीमने देखील त्या ठिकाणी दाखवली पाहिजे. किरण 3 दिवस झाले सांगून तुम्हाला, ती जनतेपुढे आणली पाहिजे की तो कोंडवाडा अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे. त्याचा 7 लाख रुपये वार्षिक खर्च त्या ठिकाणी फक्त पगारावर केला जातो. एवढंच नव्हे तर आपला पाणी पुरवठा जी काय महत्वाचा आपला विषय आहे, आम्ही त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केला. 125 कोटी रुपये खर्च केले आणि 5 नंबर तळ बांधलं. तुम्हालाही भूलतापा देण्यात आल्या की रोज त्या ठिकाणी आपण पाणी देऊ. रोज पाणी येतंय का महिला भगिनींना, मला प्रश्न आहे. अजिबात नाही. आणि मला वाटलं काही दिवस कमी झाले असतील, परंतु त्या ठिकाणी नगरपालिकेतून आकडे घेतले आणि आकडे घेतल्यावर असं लक्षात आलं की 300 दिवस गेल्या
10 महिने आपल्याला या वर्षात होऊन गेलेले आहेत. या 300 दिवसामध्ये फक्त 62 दिवस आपल्याला पाणी त्या ठिकाणी अधिकृत आलेलं आहे. फक्त किती? 62 दिवस. आता 2 महिन्यांनी वर्ष पूर्ण होणार आहे. फक्त 72 दिवस आपल्याला हे पाणी मिळालं वर्षामध्ये. आपण पाणीपट्टी पूर्ण भरतो. आपण जर विचार केला श्रीरामपूर सारखं शहर आपल्या लगत आहे, त्या ठिकाणी 365 दिवसापैकी 300 दिवसापेक्षा अधिक पाणी ते त्या ठिकाणी देतात. संगमनेर सारख्या शहरामध्ये रोजचं पाणी त्या ठिकाणी मिळतं आणि आपल्याच इथे मात्र 365 दिवसामध्ये फक्त 65 ते 70 दिवस आपल्याला या ठिकाणी पाणी मिळतं. मी त्या खोलीवर खूप सगळ्या माहिती देऊ शकतो, पण मी अधिकचा वेळ घेत नाही. परंतु आपल्याला कर त्या ठिकाणी फक्त श्रीरामपूरला 6 रुपये प्रतिदिन पाण्याचा खर्च येतो. आपल्याला तो 23 रुपये जवळपास संतोष भाऊनी हिशोब केलेला आहे. 23 रुपये त्या ठिकाणी आपल्याला तो पडतो प्रतिदिन. 200, 300, 400 रुपये आपण त्या ठिकाणी दिवसाला कमवतो. अनेक जण रोजंदारीवर जातात. हातावरची आपली लोक आहेत. 25 रुपये आपल्या रोजचा जवळपास नुसतं त्या पाण्यासाठी जातो. आणि आपण त्या पाण्याची क्वालिटी पाहिली तर कशी अडचणीची आणि दयनीय त्या ठिकाणी आहे. एवढंच नव्हे तर गेल्या 4 वर्षामध्ये रस्त्यावर किती खर्च झाले विचार केला. या आमदारांच्या कारकिर्दीमध्ये, पीएनच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये आपल्या सगळ्या शहरातले रस्ते, गल्ली रोड सगळ्याचा हिशोब केला तर 72 किलोमीटरचे रस्ते होता. किती? 72 किलोमीटर. आणि त्यावर जो खर्च झालेला आहे रस्ते त्या ठिकाणी तुमचे प्युअर ब्लॉक आणि गटरीवर 75 कोटी रुपये त्या ठिकाणी गेल्या 4 वर्षामध्ये खर्च आले. म्हणजे एका किलोमीटरला जवळपास 1 कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं याचा जर हिशोब केला तर आज कुठलाही रस्ता त्या ठिकाणी खड्डेमुक्त नव्हे, सगळ्या धुळीचं साम्राज्य झालेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी पुरवठ्यामध्ये भ्रष्टाचार, रस्त्यामध्ये भ्रष्टाचार, गटारींची लेवल चुकली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, प्युअर ब्लॉक मध्ये भ्रष्टाचार. प्युअर ब्लॉकचे बिल माझ्याकडे आहे. कुठलेही खाजगी कॉन्ट्रॅक्टर, सेंटरिंगचे काम करणारे अनेक युवक असतील, काय रुपये ब्रास घेतला जातो बाहेर बाई बसवायचा असला तर प्युअर ब्लॉक काय रुपये ब्रास आहे? 6,000 6,500 रुपये ब्रास त्या ठिकाणी प्युअर ब्लॉकचा खर्च येतो. खाजगी जर टाकायचं म्हणलं नगरपालिकेचे बिल किती नाही आहे? 13,000 14,000 रुपये ब्रासनी. आणि ते पण 80 mm प्युअर ब्लॉक लावायचे तर 60 mm लावलेले. आणि ते जागोजागी आपल्या आता काही काही ठिकाणी 4 वर्षाचे कामं झाले त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणि म्हणून ते देखील आपल्याला कामं चांगल्या दर्जाचे करायचे असतील तर आपल्या सगळ्या चांगल्या विचारांचे लोक आपल्याला या नगरपालिकेमधून निवडून देण्याची गरज आहे. आज जर बघितलं तर आपण स्वच्छतेच्या 4 वर्षापूर्वी 2 कोटी रुपये वार्षिक बजेट होतं. 17 लाखाचं टेंडर होतं. या 4 वर्षांमध्ये आमदारांनी, पीएनई आणि प्रशासका खंडामध्ये ते जवळपास 33 लाख रुपये महिन्यावर फक्त स्वच्छतेवर खर्च होतं. किती? 33 लाख रुपये महिना. दिवसाला लाखभर रुपये आपल्या शहरात स्वच्छतेवर खर्च होता. त्याच्यामुळे आपलं शहर कसं चकाचक झालेलं आहे. बरोबर ना? सगळ्या घाणीचं साम्राज्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. जिकडे जा तिकडे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. आणि त्यामुळं त्याच्यावर कुठलाही वचक राहिलेलं नाही. कॉन्ट्रॅक्टरकडून कायम काहीतरी स्वतःचं आर्थिक त्या ठिकाणी हित सांभाळायचं याकरताच मागील 4 वर्षामध्ये आमदार आणि पीए खरं तर ते आता जेलमध्ये पीए कुठल्या कारणामध्ये जेलमध्ये आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाहीये. अनेक धर्मग्रंथाची विटंबना झाली. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी भूमिका घेणं आवश्यक होतं. त्या ठिकाणी कुठली भूमिका त्यांनी घेतली नाही. मी या ठिकाणून आपल्याला आश्वासित करू इच्छितो की स्वर्गीय कोल्हे साहेबांचा नातू म्हणून कुठल्याही समाजावर अन्याय या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही, एवढा मी या निमित्ताने आपल्याला शब्द देतो. तालुक्याची आणि शहराची त्या ठिकाणी शांतता राखण्यासाठी आम्ही सर्वजण या निमित्ताने कटिबद्ध आहोत. आमचे 30 ते 30 नगरसेवक आणि नगराध्यक्ष तर अनेकदा या गेल्या 10 वर्षामध्ये कित्येक ठिकाणी आपल्याला पाणी आलं, अडचण आली, सुखात दुःखात प्रत्येकाच्या घरात आलेले आहे. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाच्या घरात त्या ठिकाणी आलेले आहेत. परंतु समोरचे नगराध्यक्षाचे उमेदवार इंटरव्ह्यू देतात की मी 2001 ला पडलं, त्यानंतर 24 वर्ष मी नगरपालिकेत बिलकुल सुद्धा पाहिलं नाही.
आणि मग असे नगरसेवक नगराध्यक्ष आता 10-12 दिवसात स्वतःला नगराध्यक्ष हो पाहत आहे. ते भाषणात सांगता की मी 1 लाख किलोमीटर दरवर्षी फिरतो, पण या 72 किलोमीटर मध्ये किती फिरले हा खरा आपण आता विचारला पाहिजे प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं की मी छोट्या गावांना नगरपालिकेत जाणार नाही, फक्त मोठ्या गावांसाठी त्या ठिकाणी नगरपालिकेत जाईल. कोणाचे मोठे काम आहे ताईचं? कोणाचे मोठे काम आहे असे ग्रुप आपले? प्रत्येकाचे छोटे काम आहे. ड्रोनचा प्रश्न असेल, आपले दाखले असतील, मृत्यूचे दाखले असतील, जन्म दाखले असतील, छोटे छोटे काम आपले नगरपालिकेत असतात. परंतु ते एसीतले पुढारी आहेत, ते काय सर्वसामान्यातले पुढारी नाही. आपला उमेदवार हा सर्वसामान्यांमध्ये राहणारा उमेदवार आहे. त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले हे आपल्याचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत. त्यांचं घर जपे हॉस्पिटलच्या समोर आहे. कुठं दरवाजा उघडला, एक पायरी चढली का घरात, आणि त्यांच्या घरामध्ये 2 कुत्रे बांधलेले नाहीये. समोरच्या नगराध्यक्षांच्या घरात जायचं तर 2 वॉचमॅन 2 कुत्रे ओलांडून मग तुम्हाला एंट्री आहे. ती पण आधी अपॉइंटमेंट घ्यावं लागेल. विदाउट अपॉइंटमेंट थेट आपल्या नगराध्यक्षाच्या घरात तुम्हाला जाता येईल असा हा आपला नगराध्यक्ष आहे. आणि फार लांबचा नाही, शेजारच्या प्रभागातला नगराध्यक्ष आहे तुमच्या. त्याच्यामुळं याच वॉर्डचा नगराध्यक्ष असं समजून तुम्ही त्यांना भरघोस मतांनी त्या ठिकाणी मतदान करा. बोलण्यासारखी खूप काही प्रश्न आहे. खरं तर टीकात्मक बोलायचं नव्हतं. विश्वासनामा हा आपल्याच सगळ्यांच्या सांगण्यावरून हा विश्वासनामा आपण तयार केलेला आहे. या विश्वासनामामध्ये जवळपास 1,500 अधिकचे सूचना आमच्या या माता भगिनी महिला वृद्ध युवकांनी दिलेल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः महिला बसलेल्या म्हणून सार्वजनिक शौचालय व्हावं याकरता आमच्या युवतींनी मागणी केली. पारदर्शक कारभार व्हावं, रस्त्याचं काम कुठं किती मंजूर झालं, कशा पद्धतीचं मंजूर झालं हे कळावं. सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनवर आपण स्मार्ट कोपरगावची ऍप तयार करणार आहोत. कुठला निधी बजेट काय झालं, कुठं गेला, प्रत्येक प्रभागाला आपण सुकाणू समिती तयार करणार आहोत. प्रभागामध्ये होणारे कामं त्याच्यावर नियंत्रण त्यांनी ठेवायचं आहे. कुठले कामं केले पाहिजे हे त्यांनी सुचवायचं आहे. नागरिकांची सल्लागार परिषद आपण त्या ठिकाणी करत आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे असं पावसाळ्यात उगवलेल्या काय म्हणतो त्याला छत्रीसारखं आपलं काम नाहीये. आपण रोज जनतेमध्ये असतो. जे उमेदवार आले उमेदवारी करायची म्हणून या ठिकाणी आता आपल्यापर्यंत येत आहे. आपलं काम नगरपालिका आपल्या दारी ही दर 4 महिन्यांनी सगळ्या अधिकारी आणि नगरसेवक आणि नगराध्यक्षांसहित आपल्या वॉर्डामध्ये आपल्या समस्या जाणून घेण्याकरता येतील. आम्ही या निमित्ताने आपल्याला शब्द देतो. जागेवर निर्णय होईल. जे काय अधिकारी असतील सगळे घेऊन ते इथे येतील. काय अडीअडचणी असतील त्याच ठिकाणी जागेवर त्या ठिकाणी आपला निर्णय घेण्यात येईल. वेगवेगळे प्रश्न आहे. आमचे युवा युवतींचे रोजगाराचे प्रश्न आहे, महिलांच्या रोजगाराचे प्रश्न आहे. आपण त्या ठिकाणी अगरबत्ती बनवण्याचं प्रशिक्षण देऊन काही कंपन्यांशी बोलतो आहे, जेणेकरून आमच्या महिला भगिनींना हाताला रोजगार देण्याकरता आम्ही काय करू शकतो. अधिकचं उत्पन्न आदरणीय ताईच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपण वुमन महिला क्लस्टर चालू केलेला आहे. हे कपडा बनवण्याचं काम आता औद्योगिक वसाहतीमध्ये होतंय आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण महिलांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. आज हे व्यापारी महासंघाचे नेते म्हणून मिळवतात, परंतु ते कुठल्या गरीब व्यापाऱ्याकडे कधी आल्याचं मला आठवत नाही. मोठमोठ्या व्यापाऱ्यांचे नेते म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे समोरच्या उमेदवारांनी. त्या उलट संजीवनी कारखाना असेल, संजीवनी कॉलेज असेल, या उद्योग समूहाच्या माध्यमातून या दिवाळीतच फक्त 15 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी बोनस आणि पेमेंट एका महिन्यात करण्यात आलं. तो सगळा पैसा आपल्या व्यापारामध्ये बाजारपेठेत आपल्या आला. त्या उलट त्या ठिकाणी औद्योगिक वसाहत स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या दूरदृष्टीने चालू झाली. 1,500 हजार लोक त्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करतात. त्यांचं देखील मासिक पेमेंट 1.5 ते 2 कोटी रुपये होतं. तो पैसा देखील आपल्याच बाजारपेठेमध्ये येतो. ढोळे असतील त्या ठिकाणी, अगरवाल काही कंपन्या असेल, वेगवेगळ्या कंपनीमध्ये आपल्या ज्या ठिकाणचे बरेचसे रोजगार किंवा त्या ठिकाणी जातात त्या पुढे जाऊन या ठिकाणी कॉलेज आहे. जवळपास 20,000 विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये आहेत. त्यांना चप्पलचं दुकान असेल, चप्पल नीट करायचं असेल, किराणा घ्यायचा असेल, कपडे घ्यायचे असेल, बुट घ्यायचे असेल किंवा काही खरेदी करायची असेल तर ते वैजापूरला जात नाही. ते आपल्याच बाजारपेठेमध्ये या ठिकाणी येतात आणि खऱ्या अर्थाने
बाजारपेठेला चालना द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर संजीवनी उद्योग समूहाचं त्यामध्ये आणि स्वर्गीय कोल्हे साहेबांचं मोठं योगदान त्यामध्ये राहिलेलं आहे. कोळपाडी कारखाना दूर आहे, तिकडे सगळा त्यांचा पैसा त्या ठिकाणी जातो, सहसा तो इकडे आपल्या भागामध्ये येत नाही आणि म्हणून बाजारपेठेला कायमच हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम केलेलं आहे. आपल्या काल राज्याचे मुख्यमंत्री, सगळ्यात प्रमुख कोण असतं राज्याचा? मुख्यमंत्री. परवा आपल्याकडे येऊन गेले आणि 288 तालुके या पूर्ण राज्यामध्ये 1.5 महिन्यापूर्वी आपल्याकडे येऊन गेले होते. तरी देखील फक्त महाराष्ट्रामध्ये 30-40 सभा घ्यायच्या होत्या आणि त्यांनी आपल्याला तो बहुमान दिला. त्यांचे आपण टाळ्या वाजून खरंच आभार मानले पाहिजे की त्यांचं विशेष प्रेम या कोपरगाव नगरी आणि कोल्हे परिवार त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी शाश्वती दिलेली आहे की या विश्वासनामामध्ये जे काय आपण सांगितलेलं आहे ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी ही आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण की आपल्या भागातील उतारे घरकुल हे सगळं आपल्या नावावर आपल्या हक्काचं करून देण्याची जबाबदारी देखील मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मागच्या वेळेस पण त्यांनी घेतली होती, पण आपलं थोडस घोडाबाई होऊन गेलं, खाली वेगळं आणि वरती वेगळं झालं. आता ती चूक आपल्याला करायची नाही, कारण की आपल्या या ठिकाणची जे काही कामं आहे, सार्वजनिक शौचालय असेल, या मंदिरामागे एक खुली गटार आहे ती देखील आपल्याला अंडरग्राऊंड करायची आहे बाई. त्यामुळं इतर जे काय असेल, पावसाळ्यात जे काय पाणी घरात घुसतं, मी देखील आलो होतो 2 वर्षापूर्वी मारुती मंदिराच्या तिथं. त्याच्यामुळे ती डिझाईन चुकवलेली आहे. ठेकेदारांना खुश करण्यासाठी काहीतरी त्यावेळेस आमदारांनी कामं करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या ठिकाणी आपल्याला जिथं चिखल येत असेल, जिथं पाण्याची टाकीची गरज आहे, हे सगळे झोपडपट्टी नियमाकडून करून देण्याचं काम आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी आपल्याला एवढाच विश्वास देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत की आपले जे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्याकरता आम्ही सर्वजण नगराध्यक्ष सहित आम्ही 30 ते 30 नगरसेवक कटिबद्ध आहोत. हा शब्द देण्याकरता मी आज आपल्यामध्ये आलेलो आहोत. आपल्याला विनंती एवढीच आहे की देशामध्ये कुठलं चिन्ह आहे वरती पंतप्रधानांचं? जोरात सांगा ना. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कुठलं चिन्ह आहे? पालकमंत्र्यांचं कुठलं चिन्ह आहे? नगराध्यक्ष कुठला पाहिजे? खालचे दोन्ही नगरसेवक कुठल्या चिन्हाने पाहिजे? एवढंच लक्षात ठेवा. फक्त वर खालून सगळे तिन्हीचे तिन्ही कमाल दाबायचे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने राहायचं. तुम्ही तुमची येत्या 2 तारखेला जबाबदारी पार पडा. पुढचे 5 वर्ष जबाबदारी पार पडण्याची जबाबदारी ही आमची सगळ्यांची राहील. एवढा आम्ही शब्द देतो. आणि आज संविधान दिवस आहे, त्या संविधान दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी खरं अण्णाभाऊ साठे पुतळा स्वर्गीय कोल्हे साहेब प्रत्येक गोरगरीब घटकांना पुढे घेऊन नेण्याचं काम केलंय. भारतात नव्हे, देशामध्ये नव्हे, जगामध्ये रशियाला आता अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या ठिकाणी उभारला गेलेला आहे. आणि म्हणून हा पहिला पुतळा अण्णाभाऊंचा जर कोणी उभारलेला असेल आणि कुठे उभारलेला असेल तर तो या कोपरगाव नगरीमध्ये स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या पुढाकाराने 40 वर्षापूर्वी त्या ठिकाणी अण्णाभाऊंचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला होता. त्या काळी 75,000 ते 1 लाख रुपये देऊन त्यांच्या मावशीकडून खरं ते आधी फोटो आणला, पहिलं त्याचं बनवलं, ते उभं नाही आलं, ते मोडून नवीन एक त्याचा मोल्ड बनवला आणि अर्धा आकृती पुतळा बनवला. त्याच्यानंतर याच्या आधारे संबंध महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंचे पुतळे त्या ठिकाणी झाले. एवढंच नव्हे तर पहिलं गौतम बुद्धाची पंचधातूची पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये जर कुठं त्या ठिकाणी मूर्ती झाली असेल तर ती त्या ठिकाणी आपल्या कोल्हापुरी येथील त्या ठिकाणी आपण बसवलेली आहे. ती पण स्वर्गीय कोल्हे साहेबांच्याच पुढाकाराने बसवलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काकडीचा पुतळा असेल, कुंभारीचा पुतळा असेल, असे अनेक पुतळे स्वर्गीय कोल्हे साहेबांनी उभं करून प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. 30-40 वर्षामध्ये पहिल्यांदाच आपल्या मुस्लिम बांधवातील आपल्या आरिफभाई कुरेशी यांना नगराध्यक्ष करून त्या ठिकाणी त्याही समाजाला न्याय देण्याचं काम कोल्हे परिवाराच्या वतीने झालेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आमच्या महिला भगिनी आहे, हा विश्वासनामा आपण वाचून घ्या.
त्या विश्वासनाम्याच्या व्यतिरिक्त आमच्या ताईंनी त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं होतं की आमच्या महिला भगिनी जे कोणी आमचे मुलं नगरपालिकेच्या शाळेत शिकत असतील, आपल्या कोपरगाव शहरातील नागरिकांचे मुलं जे नगरपालिकेत शिकतायत त्या सगळ्या शाळा आम्ही पहिल्या 6 महिने ते वर्षभरातच डिजिटलायझेशन आणि अत्याधुनिक आम्ही करणार आहोत आणि त्या शाळेमध्ये शिकणारे जे आमच्या मुलं आहेत त्यांची 20% घरपट्टी आपण त्या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि एवढंच नव्हे, त्या आदरणीय कोल्हेताईंनी सांगितलं की ज्या नगरपालिके हद्दीमध्ये ज्यांचे घर महिला भगिनींच्या नावाने ज्यांचे घर असतील त्यांची 50% घरपट्टी माफ करण्याचा निर्णय देखील आपण या निमित्ताने घेतलेला आहे. पुरुषाकडून टाळा येत नाही मला. पण आता महिलांच्या नावावर तुमचे घर करा म्हणजे 50% सवलत मिळेल आपल्याला. कारण की घरातली गृहिणीच खऱ्या अर्थाने आपलं हे घर चालवती आणि म्हणूनच काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शाश्वती दिलेली आहे की जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत लाडकी बहिणीचा एकही रुपया त्या ठिकाणी बंद किंवा कमी केला जाणार नाही. लाडकी बहीण ही कायमच चालू ठेवली जाईल असा शब्द आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. एवढंच नव्हे तर 50% आपल्या महिला भगिनींना प्रवासात सवलत देखील त्या ठिकाणी एसटी महामंडळामध्ये दिलेली आहे. म्हणून हे आपलं सरकार आहे. 1 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनीच मिळून त्या ठिकाणी घड्याळाला आमदारकीमध्ये भरभरून मतदान केलेलं आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री इथं आले होते. त्यांनी आवाहन केलं होतं की आमदारकीला तुम्ही निवडून द्या, मी तुमचे प्रश्न सोडवतो. 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. त्याच्या आधीचे 5 वर्ष, त्याच्या आधीचे 10 वर्ष, तो हिशोब मागत नाही. पण 1 वर्षापूर्वी आपण आमदारांना उपमुख्यमंत्र्यांच्या विनंतीवर सगळ्यांनी आपण निवडून दिलेलं आहे आणि त्यांची जबाबदारी आहे काम करायची. त्यांनी 1 वर्षामध्ये कुठलंही काम केलेलं नाही. आता परवा कोण आलं होतं? मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री मोठे का मुख्यमंत्री मोठे? मुख्यमंत्री. आता मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे आपल्याला की तुम्ही निवडून द्या, तुमचा विश्वासनामा पूर्ण करायची जबाबदारी माझी. मग आता आपली जबाबदारी आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही कामाला लावायचं असेल तर आपल्याला कोणाला निवडून द्यावं लागेल? कमळाला. त्याच्यामुळं आता आपल्याला नगरपालिकेतील आपले शहरातील लोक हुशार आहे. काल परवाच मला एकाने सांगितलं भाई आमचं ठरलेलं आहे तुम्ही काळजी करू नका. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडून निधी आणायचा आणि आम्ही तुमचा नगर अध्यक्ष नगरसेवक निवडून देतो म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून निधी आणायचा आणि या कोपरगाव शहराचा भलं करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. अधिकचा वेळ न घेता पुनश्च एकदा आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. येणाऱ्या 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरून बटन दाबून आपण सर्वजण आशीर्वाद द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता एक शेअर या ठिकाणी मला दिलेला आहे तो देतो आणि माझा बरोबर संपवतो. विकास की बुनियाद मेहनत से उठती है, विकास की बुनियाद मेहनत से उठती है, कामयाबी हर कोशिश की कीमत से मिलती है. मैं तुम्हारी उम्मीदों में नई रोशनी भरने आया हूँ, आपके हर मुसीबत को मिटाने आया हूँ, आपके हर मुसीबत को मिटाने आया हूँ. खूब खूब धन्यवाद.